Hello friends, my name is Professor R.J. Kodulkar working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे CSS क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. त्यातला आपला सेकंड युनिट चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी सेकंड युनिटचं नाव आहे ॲरे फंक्शन आणि स्ट्रिंग. त्यामधला आपण ॲरे बघितलेला आहे, फंक्शन सुद्धा स्टार्ट केलेला आहे. फंक्शन मधले मागच्या लेक्चरला पॉईंट कव्हर केले होते, जे होते डिफायनिंग अ फंक्शन, रायटिंग अ फंक्शन आणि ॲडिंग अँड आर्ग्युमेंट. हे आपण डिस्कस केलं होतं. या लेक्चरला आपण जे बघणार आहे ते स्कोप ऑफ व्हेरिएबल आणि आर्ग्युमेंट. स्कोप ऑफ व्हेरिएबल आणि आर्ग्युमेंट आपण या लेक्चरला डिस्कस करणार आहे. आपण मागच्या लेक्चरला काही पॉईंट याचे बघितले होते. त्याच्यानंतर आता बघणार आहे स्कोप ऑफ व्हेरिएबल अँड आर्ग्युमेंट मधले टाइप ऑफ स्कोप कोणकोणते आहेत. तर दोन टाइप ऑफ स्कोप आहेत, जे आहेत जावास्क्रिप्ट मध्ये. जावास्क्रिप्ट देर आर टू टाइप ऑफ स्कोप, लोकल स्कोप आणि ग्लोबल स्कोप. जसं की आपण व्हेरिएबलला म्हणतो की लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल. जे डिक्लेरेशन आपण व्हेरिएबलचं करतो, जो व्हेरिएबल त्या स्कोप पुरता मर्यादित असतो त्याला आपण लोकल स्कोप म्हणतो. आणि ग्लोबल स्कोप म्हणजेच की डिक्लेरेशन जर तुम्ही बाहेर केला असाल आणि होल प्रोग्राम मध्ये जर तो व्हेरिएबल तुम्हाला यूज करायचा असेल तर तो ग्लोबली डिक्लेअर करावा लागतो, त्याला आपण ग्लोबल स्कोप असं म्हणतो. तर हे होतं लोकल स्कोप आणि ग्लोबल स्कोप, दोन टाइप आहेत स्कोपचे. त्यानंतर जावास्क्रिप्ट हॅज अ फंक्शन स्कोप. इच फंक्शन क्रिएट अ न्यू स्कोप. म्हणजे जसं की तुम्ही एखादा नवीन फंक्शन क्रिएट केला तर त्या फंक्शनचा जो काही न्यू स्कोप हा क्रिएट होतो. म्हणजेच आता सध्या तुम्ही एखादं फंक्शन क्रिएट केलेला आहात आणि त्या फंक्शनचा स्कोप हा तयार होतोय, म्हणजे तोच न्यू स्कोप आपण कन्सिडर करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऍक्सेसिबिलिटी आणि विजिबिलिटी. म्हणजेच काय? ऍक्सेसिबिलिटी आणि विजिबिलिटी मध्ये स्कोप डिटरमाइन्स द ऍक्सेसिबिलिटी, विजिबिलिटी ऑफ दिस व्हेरिएबल. म्हणजेच तुम्ही कुठून ऍक्सेसिबल करणार आहात, कुठून ऍक्सेस करणार आहात, त्याच्यावर त्याची विजिबिलिटी या व्हेरिएबलची ठरते. त्याच्यानंतर व्हेरिएबल्स डिफाइन्स इनसाइड द फंक्शन आर नॉट ऍक्सेसिबल विजिबल, म्हणजेच विजिबल फ्रॉम आउटसाइड द फंक्शन. म्हणजेच की तुम्ही जसं की इनसाइड अ फंक्शन एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला असाल तर आउटसाइड तुम्हाला ते यूज करता येत नाही. ते कॅन नॉट बी ऍक्सेसिबल द आउटसाइड द फंक्शन. ते तुम्हाला हे लिमिटेशन आहे लोकल स्कोपचं. तर नेक्स्ट आहे स्कोप ऑफ व्हेरिएबल अँड आर्ग्युमेंट मधलं लोकल स्कोप. लोकल स्कोप म्हणजेच the variable declared within a JavaScript function become a local function. म्हणजेच तुम्हाला एखादं व्हेरिएबल असू दे, ते जर लोकली तुम्हाला डिफाईन करायचं असेल तर त्याचा स्कोप हा लोकलीच राहतो. म्हणजेच तुम्ही एखादं फंक्शन डिक्लेअर करणार, त्या फंक्शन मध्ये एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करणार तर तो व्हेरिएबल त्या फंक्शन पुरताच मर्यादित राहतो. त्यालाच आपण लोकल व्हेरिएबल, लोकल फंक्शन, लोकल व्हेरिएबल म्हणतो. त्यानंतर लोकल व्हेरिएबल हॅव फंक्शन स्कोप. दे कॅन ओनली ऍक्सेस फ्रॉम विदिन अ फंक्शन. आता सांगितल्याप्रमाणे तुमचं जे काही एखादं फंक्शन आहे त्या फंक्शन मध्ये जर तुम्ही एखादं व्हेरिएबल डिक्लेअर केला तर ते व्हेरिएबल फक्त त्या फंक्शन पुरतच काय राहतं, मर्यादित राहतं. विदिन अ फंक्शन त्याचा ऍक्सेस होतो, त्याचा ऍक्सेस तुम्हाला बाहेर करता येत नाही, त्या व्हेरिएबलचं तुम्हाला बाहेर ऍक्सेस करता येत नाही. The local variable are created when the function start and delete when the function is completed. म्हणजेच की एखादं फंक्शन तुम्ही ज्यावेळेला स्टार्ट करता आणि नंतर डिलीट करता तर त्यामध्ये जे असणारे व्हेरिएबल आहेत तुम्ही क्रिएट करणार आहात तर त्याचं जे काही लिमिटेशन्स आहेत ते त्या फंक्शन पुरतच मर्यादित आहे. त्याच्यावर आपण एक एक्झाम्पल बघूया. हे आहे लोकल व्हेरिएबल डिक्लेरेशन. आपण इथे काय केलेलं आहे, एक फंक्शन क्रिएट केलेलं आहे. फंक्शन साठी फंक्शन हा कीवर्ड, त्यानंतर त्याचं फंक्शनचं नेम आहे माय फंक्शन, जे आहे आपण कॅमल केस मध्ये लिहिलेलं आहे. ते फंक्शन आपण काय केलेलं आहे, क्रिएट केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण कर्ली ब्रेसेस देऊन त्या फंक्शन मध्ये आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. व्हेरिएबल व्हॅर, व्हेरिएबलचं नाव आहे कारनेम, जे आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे. त्या व्हेरिएबलला काहीतरी व्हॅल्यू असाइन केली आहे, जे आहे व्हॉल्व. हे व्हेरिएबल आहे, हे या फंक्शनच्या
लिमिटेड आहे, म्हणजे या फंक्शन पुरतच ते काय आहे, त्याचा स्कोप मर्यादित आहे. म्हणून इथे म्हणलेलं आहे बघा, कोड हिअर कॅन यूज अ कार नेम, म्हणजे या फंक्शन मध्येच तुम्ही कार नेम हे व्हेरिएबल यूज करू शकता. तुम्हाला जर व्हेरिएबल आउटसाइड द फंक्शन म्हणजे बाहेर याच्यावरती किंवा या ब्रॅकेटच्या खालती सुद्धा जरी यूज करायचं असेल तर कोड हिअर कॅन नॉट बी यूज द कार नेम. तो व्हेरिएबल जो काही कार नेम आहे ते तुम्हाला आउटसाइड वरती किंवा या ब्रॅकेटच्या या फंक्शनच्या स्कोपच्या नंतर यूज करता येणार नाही. The variable within a same name can be used in a different function. म्हणजेच तुम्हाला सेम नेम पण डिफरंट फंक्शन मध्ये हे देखील यूज करता येणार नाही. तर त्यानंतर नेक्स्ट आहे ग्लोबल व्हेरिएबल. आपण आता लोकल व्हेरिएबल डिस्कस केलेला आहे, त्याचा एक्झाम्पल बघितलेला आहे. आता आपण बघणार आहे नेक्स्ट ग्लोबल व्हेरिएबल काय आहे. व्हेरिएबल डिक्लेअर आउटसाइड द फंक्शन बिकम अ ग्लोबल. एखादं व्हेरिएबल जर तुम्ही फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर केलेला असाल तर त्याला आपण काय म्हणतो, ग्लोबल व्हेरिएबल म्हणतो. अ ग्लोबल व्हेरिएबल हॅज ग्लोबल स्कोप. ऑल द स्क्रिप्ट and the function on a web page can access it. That global variable. म्हणजेच तुम्ही ते फंक्शन जे का ऑल स्क्रिप्ट आहे तुमची, म्हणजे टोटल प्रोग्राम आहे, कोडिंग आहे, तिथे त्यामध्ये तुमच्या फंक्शन मध्ये वेब पेजेस मध्ये तुम्ही ऍक्सेस करू शकता हे ग्लोबल व्हेरिएबल. म्हणजे ते तुम्ही आउटसाइड द फंक्शन डिक्लेअर करून तुम्ही ऑल स्क्रिप्ट मध्ये म्हणजे पूर्ण टोटल कोड मध्ये तुमच्या फंक्शन मध्ये विदिन अ फंक्शन मध्ये किंवा त्या वेब पेज मध्ये कुठंही ते व्हेरिएबल तुम्ही ऍक्सेस करू शकता, यूज करू शकता. स्कोप डिटरमाइन ऍक्सेसिबिलिटी ऑफ अ व्हेरिएबल, ऑब्जेक्ट अँड द फंक्शन फ्रॉम अ कोड. जसं की आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही एखादं फंक्शन जे फंक्शन व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल ऑब्जेक्ट तुमचा तो तुम्ही आउटसाइड द फंक्शन जर डिक्लेअर केला तर तो ॲज अ ग्लोबल म्हणून कन्सिडर होतो आणि तो तुम्ही ऑल ओव्हर कोड मध्ये यूज करू शकता. तर ग्लोबल व्हेरिएबलचं आपण एक एक्झाम्पल बघूया ज्याच्यामध्ये व्हेरिएबल ग्लोबली डिक्लेअर केलेला आहे. हे एक एक्झाम्पल आहे ग्लोबल व्हेरिएबलचं, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल घेतलेला आहे. इथे आपण एक व्हेरिएबल घेतलेला आहे जे आहे कार नेम, जे आपण ऑलरेडी मागच्या पीपीटी मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. लोकल स्कोप मध्ये तेच एक्झाम्पल कॅरी फॉरवर्ड केलेलं आहे. कार नेम हे व्हेरिएबल घेतलेलं आहे ज्याला व्हॅल्यू आपण दिलेली आहे वॉल्व. ते त्याच्यानंतर आपण लिहिलेलं आहे फंक्शन कीवर्ड, फंक्शन नेम, माय फंक्शन आणि त्याच्यामध्ये ब्रॅकेट. तर जे फंक्शनच्या वरती आपण डिक्लेअर केलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, ग्लोबल व्हेरिएबल म्हणतो. जसं की आपण ह्या फंक्शनच्या वरती त्याचं डिक्लेरेशन केलेलं आहे कार नेमचं. कोड हिअर कॅन बी यूज अ कार नेम. म्हणजेच कार नेम हे तुम्ही ग्लोबली डिक्लेअर केलेला ते तुम्ही ऑल ओव्हर कोड मध्ये यूज करू शकता. म्हणजेच तुम्ही त्या फंक्शन मध्ये देखील करा कार नेमचा यूज, किंवा वरती देखील करा, किंवा फंक्शनच्या बाहेर देखील कार नेमचा यूज करू शकता. त्याला आपण म्हणतो ग्लोबल व्हेरिएबल. इन अ जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट अँड फंक्शन आर अल्सो अ व्हेरिएबल. ऑब्जेक्ट अँड फंक्शन हे एक जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शनच म्हणून डिक्लेअर केले, अल्सो अ व्हेरिएबल म्हणूनच डिक्लेअर केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तर आता आहे ऑटोमॅटिकली ग्लोबल व्हेरिएबल कशाला म्हणतात. इफ यू असाइन अ व्हॅल्यू टू द व्हेरिएबल दॅट हॅज नॉट बीन डिक्लेअर ऑटोमॅटिकली बिकम अ ग्लोबल व्हेरिएबल. म्हणजेच की तुम्ही एखादा फंक्शन डिक्लेअर केलेला आहात, तुम्ही एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहात, पण त्या व्हेरिएबलला कोणतीच व्हॅल्यू असाइन नाही केली तर त्याला आपण ॲज अ ग्लोबल ऑटोमॅटिकली ग्लोबल व्हेरिएबल म्हणून डिक्लेअर करतो. तर ह्याच्यामध्ये जर कळालं नसेल तर एक एक्झाम्पल घेऊन आपण बघूया की ऑटोमॅटिकली ग्लोबल व्हेरिएबल कशाला म्हणतात. तर इथे एक्झाम्पल आहे जे आहे आपण काय केलेलं आहे, वरती एक फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे बरोबर. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, खालती
फंक्शन लिहिलेलं आहे. फंक्शन मध्ये आपण काय केलेलं आहे, ते व्हेरिएबल ला व्हॅल्यू असाइन केलेली आहे. ठीक आहे, व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केली आहे. पण इथे आपण कुठेच ते व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं नाहीये. सॉरी, डिक्लेअर केले पण कुठेच ते व्हॅल्यू असाइन नाही केली. मग हे कारनेम हे वरती सुद्धा काय होईल, ऑटोमॅटिकली ग्लोबल व्हेरिएबल म्हणून डिक्लेअर होईल. म्हणजे त्याचा यूज करता येईल आपल्याला वरती सुद्धा, आउटसाइड असू दे किंवा ह्या फंक्शनच्या बाहेर देखील ते आपल्याला कारनेम हे यूज करता येईल. कारण त्यालाच आपण काय म्हणतो, ऑटोमॅटिकली ग्लोबल व्हेरिएबल म्हणतो. म्हणजेच तुम्ही ते व्हेरिएबल फक्त डिक्लेअर केलेले आहात, त्याला कुठेही व्हॅल्यू असाइन नाही केलेली आहे वरती. त्याला तुम्ही नेक्स्ट म्हणजे त्याच फंक्शन मध्ये नंतर तुम्ही जर ती व्हॅल्यू त्याला दिलेला आहात त्या व्हेरिएबलला, तर ते व्हेरिएबल तुम्ही वरती ऍक्सेस करत आहात, त्यालाच आपण काय म्हणतो, ऑटोमॅटिकली ग्लोबल व्हेरिएबल म्हणतो. जसं की दिस कोड एक्झाम्पल विल declare a global variable car name when if the value of assigned inside a function. म्हणजेच तुम्ही इनसाइड अ फंक्शन काय केलेलं, त्याला व्हॅल्यू असाइन केलेला आणि तुम्ही वरती ते व्हेरिएबल यूज करत आहात कार नेम, ते ऑटोमॅटिकली काय होऊन जाईल, ग्लोबलच होऊन जाईल. कारण आपण काय केलेलं आहे, वरती फंक्शन हे क्रिएट केलेलं आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, ऑटोमॅटिकली ग्लोबल व्हेरिएबल म्हणतो. तर हे आपण काही पॉइंट डिस्कस केलेले आहेत. आपण इथे लेक्चर स्टॉप करणार आहे. आपला स्कोप ऑफ व्हेरिएबल हा जो काही कन्सेप्ट राहिलेला होता फंक्शन मधला, तो आपण बघितलेला आहे. तर आता आपण इथे लेक्चर स्टॉप करूया. थँक्यू. आपण एकदा कोणते पॉइंट कव्हर केले ह्या लेक्चर मध्ये बघूया. ह्या लेक्चर मध्ये आपण मागच्या लेक्चर मध्ये डिफाइनिंग फंक्शन, क्रिएटिंग आणि ऍडिंग आर्ग्युमेंट बघितलेलं होतं. या लेक्चर मध्ये आपण राहिलेला पॉइंट जो होता स्कोप ऑफ व्हेरिएबल आणि आर्ग्युमेंट हा आपण डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण कॉलिंग अ फंक्शन ह्या रिलेटेड जे काही पॉइंट आहेत ते बघणार आहे. आपण इथे आता लेक्चर स्टॉप करूया. थँक्यू. आणि याच्या रिलेटेड जे काही प्रॅक्टिकल आहेत ते देखील मी टाकणार आहे. जसं की आपला आता ह्या युनिट मधला जो आपला ॲरे आहे हा कम्प्लीट झालेला आहे. याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिकल येईलच. त्यानंतर फंक्शन जसं कम्प्लीट होईल त्याच्यावर सुद्धा प्रॅक्टिकल मी देईनच. ठीक आहे, आपण इथे लेक्चर स्टॉप करूया. थँक्यू.